ताई माई अक्का जरा लक्ष देऊन ऐका। देवाभाऊंच्या राज्यात महिला विकासाचा डंका तुमच्या लाडक्या देवाभाऊनं आणली लाडकी बहीण योजना। बहिणींना बँक खात्यातून मिळतायत 1500 रुपये दर महिना। महिलांना एसटी प्रवासात आता 50% सूट आहे। एसटी जनरल आणि एसी असे दोन्ही तिकीट बहिणींसाठी हाफ आहे। स्वयंपाकाचा भार महिलांना आहे फार, म्हणून महिलांनो 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेचा घ्या लाभ। लाडक्या बहिणींसोबत भावा तुझी पण आहे रे काळजी। देवाभाऊंच्या राज्यात युवकांना नोकरीची आहे मोठी संधी, म्हणून पोलिसात सुरू आहे मेगा भरती। देवाभाऊंनी लाडक्या भावांसाठी आणली आहे लाडका भाऊ योजना। युवकांना प्रशिक्षणातून मिळतोय 10,000 रुपये महिना। देवाभाऊंचं सरकार आहे आता श्रावण बाळाच्या भूमिकेत। सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे मोफत तीर्थदर्शन योजना। तीर्थक्षेत्र भेटीसाठी ज्येष्ठांना प्रतिव्यक्ती 30,000 रुपये अनुदान मिळणार। 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेचा लाभ मिळणार। देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेता येणार। शेतकऱ्यांच्या हितासाठी देवाभाऊंचं महायुती सरकार आहे कटिबद्ध। महायुतीच्या काळात शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं थकीत वीज बिल केलंय माफ। 44 लाख शेतकऱ्यांना झालाय वीज बिल माफीचा फायदा। राज्यात हरित क्रांती सोबतच ग्रीन एनर्जीचा वापर वाढवा हा उद्देश राज्य सरकारने समोर ठेवलाय। त्यातूनच देवाभाऊंच्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणली आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 8.5 लाख सौर कृषी पंप देण्याचा झालाय निर्णय। देवाभाऊंनी आणली शेतीच्या सिंचनासाठी जलशिवार योजना। अवकाळीच्या नुकसानीवर सरकारी उपाय, त्यासाठी महायुतीने आणली 1 रुपयात पीक विमा योजना। पूर अवकाळीतही शेती पिकाला मिळतोय आता तात्काळ नुकसान भरपाई। लोकहिताच्या योजनेसोबतच देवाभाऊंनी सिंचनावरही दिलाय जोर। देवाभाऊंच्या संकल्पनेतील विदर्भातला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प खास आहे। यासाठी 87,342 कोटी 86 लाख रुपयांचा खर्च मंजूर केलाय। 4.25 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष तर भरून निघेल। विदर्भाची पाण्याची चिंता यातून कायमची मिटणार आहे। उत्तर महाराष्ट्रातलं 3,71,277 हेक्टर जलसिंचनाखाली येणार। उत्तर महाराष्ट्रातील पाण्याची चिंता मिटणार। हरित क्रांतीच्या दिशेने सुरू आहे महाराष्ट्राची वाटचाल। सुजलाम सुफलाम मराठवाडा करण्याचा देवाभाऊंचा ध्यास। विकास आराखड्यात मराठवाड्याचे स्थान आहे खास। कोकणातून समुद्रात वाहून जाणारं पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणणार। सिंचनातून मराठवाडा समृद्ध करणार। दुष्काळाचा डाग कायमस्वरूपी पुसणार। देवाभाऊंच्या राज्यात आरोग्य सेवाही आहे खास। राज्यातील सर्व कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा महायुतीचा ध्यास। राज्यात आली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना। योजनेतून दिलंय तब्बल 5 लाखांचं विमा कवच। गंभीर आजारांवर मोफत उपचारासाठी आहेत यात सुविधा। पिवळं केशरी पांढरं रेशन कार्ड वापरणाऱ्यांना मिळणार फायदा। थोडक्यात काय, सर्वांना मोफत वैद्यकीय सुविधेचा होतोय एक समान फायदा। वेगवान महाराष्ट्रासाठी देवाभाऊंचा समृद्धी महामार्ग प्रोजेक्ट। समृद्धी महामार्गाने मुंबई नागपूर प्रवास आता फास्ट। आता 8 तासात गाठणार 701 किलोमीटरचा पल्ला। देवाभाऊंच्या नेतृत्वात समृद्धीचा रथ। महाराष्ट्र देणार विकासाला मत। महाराष्ट्राचा लाडका एकच भाऊ देवाभाऊ। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।